मंडळी, उद्या ती तारीख पुन्हा उगवणार आहे ज्या तारखेकडे अख्खा महाराष्ट्र गेल्या 3 वर्षापासून डोळे लावून बसलाय. कारण उद्या सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी होणार आहे. आणि यावेळी ही सुनावणी साधीसुधी नाही मंडळी. यावेळी 5 तास मिळणार आहेत. 5 तास. कपिल सिब्बल आणि शिंदेच्या वकिलांना 5 तास म्हणजे ठोक ठोक सुनावणी बाकी आहे. पहिल्यापासून रडगाणं नाही, गारहाणं नाही. जे मुद्दे आहेत ते शेवटापर्यंत मांडायचे आणि त्यावरच निर्णय घ्यायचा. मंडळी, कान उघडे ठेवा आणि डोळे मोठे करा. कारण उद्याच्या सुनावणीत जे घडेल ते फक्त शिवसेनेचं भवितव्य ठरवणार नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. आणि भविष्यात या देशातल्या प्रत्येक पक्षाचं काय होऊ शकतं ते सुद्धा ठरवणार आहे. बघा मंडळी, हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी समजून घ्या. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, शिवसेनेचे आमदार फोडले, सत्ता हातात घेतली आणि मग शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा आपलंच आहे असा दावा केला. आता हा दावा ऐकायला सोपा वाटतो मंडळी, पण याचा अर्थ काय ठाऊक आहे का? याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पक्षाची स्थापना केली, ज्या पक्षासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं, ज्या पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह लाखो शिवसैनिकांच्या हृदयात कोरलं गेलंय, तो पक्ष आणि ते चिन्ह बाळासाहेबांच्या मुलाकडून काढून घेऊन दुसऱ्याला दिलं गेलं. मंडळी, दुसऱ्याला. आता तुम्ही विचार करा, एखाद्या बापानं आयुष्यभर कष्ट करून घर बांधलं, प्रॉपर्टी उभी केली आणि बाप गेल्यानंतर ती प्रॉपर्टी मुलाची असते हे कायदा सांगतो, हे परंपरा सांगते, हे संस्कृती सांगते. पण इथे काय झालं? बापाची प्रॉपर्टी मुलाकडून काढून घेतली आणि मानलेल्या माणसाला दिली. मंडळी, बापाची प्रॉपर्टी मुलाला नाही तर दुसऱ्याला. हे कसलं न्याय आहे? हा प्रश्न तुम्हालाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर उद्या सुप्रीम कोर्टातून यायला हवं. मंडळी, 2022, 2023, 2024, 2025 आणि आता 2026 जवळपास 3 वर्ष उलटलीत. मंडळी, 3 वर्ष म्हणजे किती काळ ठाऊक आहे का? 3 वर्ष म्हणजे 1000हून जास्त दिवस. 1000 दिवस ठाकरे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 1000 दिवस शिवसैनिक वाट बघतायत. 1000 दिवस महाराष्ट्र बघतोय की सुप्रीम कोर्ट निर्णय कधी देणार. आणि या 1000 दिवसात काय काय झालं ते बघा. महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, झेडपीच्या निवडणुका पार पडल्या, विधानसभा निवडणूक पार पडली. पण शिवसेना कोणाची हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मंडळी, आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट बघा जी कुणाच्या लक्षात येत नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जेव्हा होते तेव्हा त्यांनी काय काय सांगितलं होतं ते ऐका. प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार हे चंद्रचूड बोलले होते. विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कोणालाही देता येत नाही हे चंद्रचूड बोलले होते. नंतर भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करणं बेकायदेशीर आहे ही टिप्पणी चंद्रचूड यांनी केली होती. मंडळी, या टिप्पण्या ऐकल्या का? नीट ऐकल्या का? प्रत्येक टिप्पणी ठाकरेंच्या बाजूनं जाणारी होती. प्रत्येक निरीक्षण ठाकरेंना दिलासा देणारं होतं. प्रत्येक सिग्नल ठाकरेंसाठी सकारात्मक होता. या सगळ्या निरीक्षणांचे डॉट जोडल्यानंतर त्यावेळी सुद्धा शक्यता व्यक्त केल्या गेल्या की पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जाईल. पण मंडळी, त्यावेळी ते फक्त निरीक्षण होतं, निष्कर्ष होता, टिप्पणी होती, अंतिम निर्णय नव्हता. आणि अंतिम निर्णय आजपर्यंत आलेला नाही. म्हणूनच उद्याची सुनावणी इतकी महत्वाची आहे. मंडळी, आता एक गोष्ट बघा जी तुमच्या लक्षात आली असेल. घड्याळाच्या बाबतीत काय झालं ते बघा. राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं गेलं. पण कसं दिलं ते बघा. तात्पुरत्या स्वरूपात दिलं गेलं. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जोपर्यंत निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्ह वापरता तोपर्यंत प्रत्येक बॅनरवर, प्रत्येक फ्लेक्सवर न्यायालयीन प्रविष्ट असा मजकूर लावावा लागेल. मंडळी, ऐकलत का? न्यायालयीन प्रविष्ट म्हणजे हे चिन्ह अजून कोर्टात अडकलंय हे जाहीरपणे सांगावं लागलं अजित पवारांना. पण मंडळी, धनुष्यबाण चिन्हाबाबत एकनाथ शिंदेंना असं काहीच सांगितलं गेलं नाही. न्यायालयीन प्रविष्ट लिहायला सांगितलं नाही.
तात्पुरतं दिलंय असं म्हटलं नाही. म्हणजे मंडळी, एका बाजूला घड्याळावर निर्बंध घातले आणि दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणावर कसलेच निर्बंध नाहीत. हा दुजा भाव आहे मंडळी, दुजा भाव. आणि ठाकरेंना हा दुजा भाव खटकतोय, महाराष्ट्राला हा दुजा भाव खटकतोय. आणि उद्या कपिल सिब्बल हाच मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडणार, हे लक्षात ठेवा. मंडळी, आता कपिल सिब्बल यांच्याबद्दल बोलूया, कारण उद्याच्या सुनावणीत कपिल सिब्बल हे ठाकरेंची बाजू मांडणार आहेत. मागच्या वेळी कपिल सिब्बलांनी युक्तिवाद करण्यासाठी 45 मिनिटं मागितली होती मंडळी, फक्त 45 मिनिटं. पण सुप्रीम कोर्टानं त्यावेळी ती दिली नव्हती. आता यावेळी 5 तास मिळणार आहेत. 5 तास मंडळी, 5 तास म्हणजे 45 मिनिटांच्या 7 पट वेळ. म्हणजे कपिल सिब्बल यांना पूर्ण ताकद लावायला संधी मिळणार आहे. आणि कपिल सिब्बल जेव्हा पूर्ण ताकद लावतात ना, तेव्हा काय होतं ते या देशानं अनेक वेळा बघितले. 2.5 तासांची विभावनी जरी झाली तरी कपिल सिब्बल 2.5 तासात काय काय मांडतील ते सांगतो मंडळी. ते मांडतील की विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कोणालाही देता येत नाही. ते मांडतील की प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हिप लागू होणार. ते मांडतील की भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर होती. ते मांडतील की राज्यपालांनी जे केलं ते घटनाबाह्य होतं. ते मांडतील की विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो एकतर्फी होता. हे सगळे डॉट एकामागून एक जोडले जातील आणि त्यावरच कपिल सिब्बल आपला युक्तिवाद उभा करतील. मंडळी, आता या प्रकरणाकडे 2 अंगांनी बघायला लागतंय. एक प्रॅक्टिकल अँगल आणि एक संवेदनशील अँगल. प्रॅक्टिकल विचार केला तर हे कायद्याच्या कचाट्यात कसं बसवलं यावर वकील युक्तिवाद करणार आहेत. कायद्याचे कलम कोणते लागू होतात, घटनेचं काय सांगणं, 10व्या परिशिष्टाचा अर्थ काय, निकालाचे मापदंड काय, हे सगळं प्रॅक्टिकल आहे. पण मंडळी, संवेदनशील अँगलनं जर बघायचं ठरलं ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष उभा केला. आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, रस्त्यावर लढले, तुरुंगात गेले, लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली. आणि मग बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी तो पक्ष सांभाळला, ती विरासत पुढे नेली. आणि मग एक दिवस एक व्यक्ती येतो आणि तो पक्ष घेऊन जातो, ते चिन्ह घेऊन जातो. मंडळी, बापानं बांधलेलं घर मुलाकडून काढून दुसऱ्याला दिलं गेलं. आणि यामध्ये राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, सिस्टीम सगळे कसे एक झाले हे महाराष्ट्र बघत आला. मंडळी, उद्धव ठाकरे 3 वर्षांपासून काय म्हणतायत ते बघा. ते म्हणतायत, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, गद्दार, 50 खोके. ही वाक्य ऐकून ऐकून लोकांच्या मनात एकनाथ शिंदेबद्दल एक प्रतिमा तयार झाली आहे. ती प्रतिमा कोणती? तर पक्ष फोडणारा गद्दार ही प्रतिमा. आणि ही प्रतिमा इतकी खोलवर रुजली मंडळी की एकनाथ शिंदेंनी कितीही चांगलं काम केलं तरी लोकांच्या मनातून हा डाग जात नाही. पण मंडळी, मग प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे या पक्ष आणि चिन्हाच्या जीवावर 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, मंत्रीपद उपभोगली, सत्ता चालवली, निर्णय घेतले. आणि आता जर उद्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हा पक्ष आणि हे चिन्ह ठाकरेंचं आहे, तर मग शिंदेंनी या पक्ष आणि चिन्हाच्या नावावर जी 2.5 ते 3 वर्ष सत्ता उपभोगली ती व्हॅलिड कशी धरणार मंडळी? ती व्हॅलिड कशी धरणार? कारण जर पक्षच तुमचा नव्हता तर सत्ता तुमची कशी? हा प्रश्न उद्या सुप्रीम कोर्टासमोर उभा राहणार. मंडळी, आता लोकांच्या मनात अनेक शक्यता आहेत. पहिली शक्यता, पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जाईल. वकील असीम सरोदे वारंवार हा दावा करतायत. ठाकरेंनाही विश्वास आहे की पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल. दुसरी शक्यता, पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडेच राहील, जसं आजपर्यंत आहे तसंच पुढेही राहील. तिसरी शक्यता, आणि ही सगळ्यात रंजक आहे, पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोठवून टाका. ना ठाकरेंना द्या ना शिंदेंना द्या, दोघांनाही आपापल्या परीनं लढू द्या. मंडळी, ही तिसरी शक्यता अनेक लोकांना योग्य वाटते. कारण जर एकनाथ शिंदेंकडे हे पक्ष आणि चिन्ह कायमस्वरूपी गेलं तर ठाकरेंवर अन्याय होतोय ही सहानुभूती लोकांच्या मनात आजही कायम आहे. मंडळी, पण या पलीकडे एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे जो कुणीही बोलत नाही.
तो मुद्दा हा आहे की या निकालाचा परिणाम फक्त शिवसेनेवर होणार नाही. हा निकाल अख्ख्या देशाच्या राजकारणावर परिणाम करणार आहे. कारण बघा, आज जी वेळ शिवसेनेवर आलीये ती वेळ राष्ट्रवादीवर आधीच आलीये. उद्या ती वेळ काँग्रेसवर येऊ शकते आणि भविष्यात जर काँग्रेस सत्तेत आली तर ती वेळ भाजपवरही येऊ शकते. कारण जो फोडाफोडीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात पायंडा म्हणून पाडला गेलाय त्याचे पडसाद उद्या अख्ख्या देशात उमटू शकतात मंडळी, अख्ख्या देशात. कारण जर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की बहुमत असेल तर पक्ष आणि चिन्ह घेता येतं, तर उद्या कोणत्याही पक्षात कोणीही उठेल, बहुमत गोळा करेल आणि पक्ष घेऊन जाईल. मग काय अर्थ राहिला पक्षाचा? काय अर्थ राहिला विचारधारेचा? काय अर्थ राहिला संस्थापकाच्या कष्टाचा? कारण उद्या कोणीही येईल, पैसे वाटेल, आमदार फोडेल, बहुमत दाखवेल आणि पक्ष घेऊन जाईल. हे चाललं तर या देशातल्या लोकशाहीचं काय होणार मंडळी? लोकशाहीचं काय होणार? हा प्रश्न उद्या सुप्रीम कोर्टासमोर असेल. मंडळी, शेवटची गोष्ट सांगतो. उद्या 5 तासांची सुनावणी होणार आहे. पण प्रश्न हा आहे की ही सुनावणी खरंच होईल का, पूर्ण होईल का, की पुन्हा तारीख पे तारीख मिळेल? कारण 3 वर्षात आपण हे बघत आलोय, तारीख येते, तारीख जाते, सुनावणी होते, सुनावणी पुढे ढकलली जाते आणि निर्णय कधी येत नाही. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही तारखा दिल्या तरी एक दिवस निर्णय यायचा, तो येणारच आहे. आणि तो निर्णय जेव्हा येईल ना, तेव्हा फक्त शिवसेनेचं भवितव्य ठरणार नाही, तर या देशातल्या प्रत्येक पक्षाचं भवितव्य ठरणार आहे, प्रत्येक नेत्याचं भवितव्य ठरणार आहे आणि या देशातल्या लोकशाहीचं भवितव्य ठरणार आहे. हे दगडावरची रेष आहे मंडळी, लिहून ठेवा. कारण बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना उभी केली त्या शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह लाखो शिवसैनिकांच्या हृदयात आहे. आणि ते चिन्ह कुणाकडे जातं हे फक्त कायद्याचा प्रश्न नाही मंडळी, तो लाखो लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे, विश्वासाचा प्रश्न आहे आणि बापाच्या वारशाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र नेटवर्क 1.0 वर आजचा हा भाग होता मंडळी. उद्याची सुनावणी होईल का? 5 तास पूर्ण होतील का? कपिल सिब्बल काय मांडतील? शिंदेचे वकील काय उत्तर देतील? आणि सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देईल का? हे सगळं आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं. शिवसेना आणि धनुष्यबाण ठाकरेंकडे जाईल का, शिंदेकडे राहील का? दोन्ही गोठवले जातील. कारण उद्याच्या सुनावणीनंतर जे चित्र तयार होईल ते चित्र अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकेल. जय महाराष्ट्र, जय हिंद.